आम्ही देवबाग फिरायला आलोय आणि आता देवबागमध्ये आम्ही बोटिंग करायला चाललो आहे आणि आत्ता बोटिंग स्पॉटवरती आम्ही पोचलो आहे. देवबाग हे कोकणातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ जेथे कर्णी नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो. आज आम्ही इथे बोटिंगचा अविस्मरणीय अनुभव अनुभवायला आलो आहे. यशराजचा हा पहिलाच अनुभव आहे आणि सुरुवातीला तो बोटमध्ये बसायला खूप घाबरत होता, पण आम्ही सगळेजण बोटमध्ये बसल्यावर तोही सेटल झाला. तुम्ही त्याचे एक्सप्रेशन्स पाहू शकता. त्याच्या एक्सप्रेशन्सवरनं कळतं की ही इज एन्जॉईंग द टूर. स्वच्छ पाणी, पांढरी वाळू, निसर्गरम्य वातावरण आणि विविध प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्ससाठी देवबाग खूप फेमस आहे. इथे एक सुंदरसं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही आता वेंगुर्ल्याजवळ पोचलो आहे. इथे आपण कर्णी नदी आणि अरेबियन सीचा अद्भुत संगम पाहतोय, ज्याच्यासाठी देवबाग प्रसिद्ध आहे. एका बाजूला कर्णी नदी वाहते, दुसऱ्या बाजूला अरेबियन सी आहे आणि तिसऱ्या बाजूला नदीचा खाडी भाग म्हणजेच बॅकवॉटर्स आहे. देवबाग नदी आणि समुद्राच्या मध्ये लांब पट्ट्यासारखं बसलेलं एक सुंदर कोकणी गाव आहे. हे आहे सीगल पॉइंट. येथे शेकडो सीगल पक्षी एकत्र उडताना आणि पाण्यावर बसताना दिसतात, पण आम्हाला ही पर्वणी भेटली नाही. एकही सीगल आयलंडवर नव्हता. असू दे, ॲटलिस्ट आम्हाला आयलंड बघायला मिळालं, कारण हे सुंदर आयलंड अदृश्य होते. अदृश्य होते म्हणजे समुद्राची जेव्हा भरती ओहोटीमुळे दिवसातील काही काळासाठीच हे बेट पाण्यावर दिसते. आणि खरंच आमच्या परतीच्या प्रवासावेळी आम्हाला हे आयलंड दिसलंच नाही. जसे की मी म्हणाले, देवबाग तिन्ही बाजूने पाण्याने वेढलं आहे. ते दृश्य तुम्हाला इथे पाहायला मिळते. हे आहे गाव देवबाग. ह्या भागात आम्हाला डॉल्फिन्स वर येताना दिसले, पण ते कॅमेऱ्यात कैद नाही झाले. डॉल्फिन्सचे व्हिडिओज घेण्यासाठी आम्ही ड्रोनसुद्धा सोडला, पण शेवटपर्यंत पिक्चर्स काय हाती लागले नाहीत. तर पुढे आम्ही पोचलो सरसेनापती पॉईंटला. हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरसेनापतींच्या स्मरणार्थ दिले गेले आहे. ह्या रॉक्समध्ये गुफा आहे, जी सध्या बंद ठेवलेली आहे. आणि हे आहेत गोल्डन रॉक्स, समुद्रातील सोनेरी दिसणारे खडक. सूर्यप्रकाशात हे खडक सोनेरी चमकताना दिसतात, म्हणून ह्यांना गोल्डन रॉक्स असे नाव पडले आहे. किती सुंदर दिसतात ना. गोल्डन रॉक्स पास झाल्यानंतर आता आम्ही निघालो होतो लाईट हाऊसकडे. हे क्षण माझ्यासाठी अद्भुत होते. हे बोटिंग माझ्यासाठी खूप सुंदर क्षण आहेत, लाईफ टाईम मेमरीज आहेत. डोळ्यात साठवून ठेवलेत हे निळसर समुद्रातले क्षण. आणि आता आम्ही लाईट हाऊसच्या जवळ पोचलो आहोत. लाईट हाऊसवरती आम्ही ड्रोन सोडला होता. तो ड्रोन लँडिंग करतानाचा एक क्षण. मगासपासून तुम्ही बघितलं असेल की हा व्हाईट टी शर्टमध्ये असलेला मुलगा व्हिडिओ शूट करताना, तर हा पण एक छोटा यूट्यूबर आहे.
माझा सिनियर आहे. खूप आधीपासून लहानपणापासून त्याने कोकण लाईफवरती व्हिडिओज बनवले आहेत. त्याचं नाव आहे कार्तिक पवार. ॲक्च्युली ह्याला बघूनच मी ही यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचं ठरवलं. ही इज माय लिटल आयडल असं म्हणू शकते मी. ह्याच्या चॅनलचं नाव आहे MH06 कार्तिक. त्याच्या चॅनलवरती ड्रोन शॉट्स तुम्हाला पाहायला मिळतील. लाईट हाऊसच्या जवळचे सुंदर स्पॉट्स आम्हाला दादाने दाखवले. त्यातलाच हे एक स्पॉट गुफा आहे ही. इथे पाणी किती स्वच्छ आहे तुम्ही पाहू शकताय. इथे साईराज आणि कार्तिकला कळत नव्हतं कुठलं एरिया शूट करूया. सगळीकडेच छान सुंदर व्ह्यू होता. इथून पुढे आम्ही जात आहोत आजीबाईच्या चूळ ह्या दिशेला. आमच्यासारखेच हे टुरिस्ट्स बोटिंगमधून बाजूनं जाताना किती सुंदर वाटत होतं. आणि आता आम्ही लाईट हाऊसजवळ पोचलो आहे, म्हणजेच आजीबाईच्या चूळ ह्या स्पॉटजवळ पोचलो आहे. आजीबाई चूळ घेताना तुम्ही पाहिलीच असेल. असे म्हटले जाते की पूर्वी या बेटावर लोक राहत असत. एक म्हातारी आजारी होती आणि ती मरण पावली. पावसाच्या दिवसात ती वारली आणि त्या दिवसात तिला बाहेर नेता आली नाही, म्हणून तिला इथेच पुरले. तिला जिथे पुरले तिथे खालीच हा फवारा उडतो, म्हणून म्हातारीचे चूळ असे नाव पडले आहे. हे आम्हाला बोटिंग करणाऱ्या दादाने सांगितले. बघा आजीबाईच्या चुळीचा फवारा कसा बाहेर येतोय. ह्या गुहेतून पाणी आत जातं आणि त्या बाजूने म्हातारीच्या चुळीचा फवारा उडतो. तर हे महत्त्वाचे बोटिंग स्पॉट्स होते. आता आम्ही निघालो आहे जुन्या लाईट हाऊसकडे. ह्या भागात 2 लाईट हाऊस आहेत. एक मगाशी पाहिलो आपण ते ब्रिटिश काळात बांधलेलं लाईट हाऊस आहे आणि हे बांधलेलं आहे ते पोर्चुगीज काळातलं लाईट हाऊस आहे. आणि हा एक ब्युटिफुल मुवमेंट 2 मोठ्या दगडांमधून जाणं. लिटरली फॉरेनला फिरायला आलो आहे असा फील होता तो. आणि इथून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
खूप व्हॅल्युएबल मुमेंट्स होते लाईफमधले. परत इथे भेट द्यायला मी नक्की येणार. 2 टिप्स सांगेन मी तुम्हाला इथे. लाईफ जॅकेट्स घालून नक्की जा. आम्ही लाईफ जॅकेट्स घालायला विसरलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपाशी पोटी जा, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. वॉमिटिंगच्या गोळ्या वगैरे घ्यायची काही गरज नाही. थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.